हॅलो सिद्धी मॅम, हॅलो एव्हरीवन. माझा एक्सपिरियन्स असा आहे की ड्यू टू थायरॉइड आणि मेनोपॉजमुळे ना माझे केस खूप ड्राय असे झाले होते आणि कळत होतं की ते असे म्हणजे फ्रीझी म्हणतात ना, असे लगेच तुटणारे असे असे झाले होते. तो आय आय फॉर हेअर केअर म्हणजे मी आधी योग जॉईन करायच्या आधी सगळं म्हणजे स्पा प्रॉपरली, मग काय म्हणतो आपण, हेअर वॉश, कंडिशनर, सिरम, एव्हरीथिंग आय टू डू प्रॉपरली. पण त्याच्याने ना कधी असं मला वाटलं म्हणजे आत्ता जे वाटतंय ना तसं नव्हतं वाटलं. ओके. सो पण मला तेव्हा असं वाटलं, हा, दिस इज नॉर्मल. ओके, नाव माय हेअर इज गोइंग टू बी लाईक दॅट ओनली असं. आणि स्पेशली मी आता केस सोडले याच्यासाठी की मला ते हेअर बद्दल सांगायचंय म्हणून. आणि मी राजस्थानला आता गेले होते तेव्हा 8 दिवस केस धुतले नाही मी, बिकॉज इट्स व्हेरी कोल्ड देअर. आणि तेवढा वेळ पण नव्हता केस वगैरे धुण्याचा. तर आल्यानंतर मी धुतलं आणि आपण तेल बनवलं होतं एक हेअर केअर मध्ये. तर ते तेल लावलं मी आणि नंतर मग धुतले केस. अबाउट 1 आवर, 1.5 आवर असं झालं होतं कामामध्ये आणि मग धुतले मी केस. सो आय हॅड टोल्ड हर दॅट डे ऑल्सो की छान वाटतायत, म्हणजे सॉफ्ट असे वाटतायत. ओके. तर तरी पण म्हटलं की मे बी इतक्या दिवसांनी धुतलंय किंवा काय असं. तेव्हा पण मी तेल लावायची, तेव्हा पण तेल लावून धुवायची. पण आज स्पेशली मला हे सांगावं वाटतंय की त्या दिवशीचं धुणं आणि आज परत तसंच धुतले मी. आज तेल लावलं, मग वॉश केलं, सेम शॅम्पू, सेम सेम कंडिशनर, सेम सिरम, बट इट रिअली फील्स सॉफ्ट. म्हणजे तुमचे केस ना खरंच खूप सॉफ्ट वाटतात आणि धुतल्यानंतर पण ना ते सॉफ्टनेस राहतं. ते फ्रिझीनेस होतं आणि मी हायलाइट पण केले, यू कॅन सी. तर ते फ्रिझीनेस होतं, ते ड्रायनेस होतं ना, ते बऱ्यापैकी म्हणजे 2 to 3 टाइम्स मी तेल लावलं ना त्याच्यामध्ये गेलंय असं वाटतं. तर मे बी त्यांचं टेक्स्चर आता नॉर्मल होत आहे आणि चेंज होत आहे. सो थँक्यू सो मच मॅम. खूप छान वाटलं ते ऑइल लावून वगैरे. इट्स ऑल बिकॉज ऑफ युअर गायडन्स. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. I love you too. Thank you so much.